लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण। महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी महत्त्वाची माहिती दिली आहे। योजनेचे पैसे भविष्यात कोणाला मिळणार आणि कोणाला पैसे थांबणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे। योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि सरकारी निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी शासनाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। ज्या महिलांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जेव्हा आपण ही लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्या संदर्भात काही ठराविक निकष आणि अटी निश्चित केल्या होत्या। त्या निकषांच्या आधारावरच राज्यातील भगिनींना अर्ज करण्याचं आवाहन केलं होतं। मात्र अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागणार होता। महिलांची गैरसोय होऊ नये आणि तातडीनं आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने सुरुवातीला एक विशेष सेल्फ सर्टिफिकेशनची मुभा दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सुरुवातीला जरी सवलत दिली असली तरी सरकारी निधीचा वितरणामध्ये नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं। शिधापत्रिकेच्या माध्यमातून कुटुंबातील एकूण सदस्य आणि त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यात आली आहे। योजनेचे अर्ज दिलेल्या निकषांनुसार आणि नियमात बसणारे आहेत का नाहीत याची अचूक माहिती ऑडिट दरम्यान द्यावी लागते। म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर प्रशासनाने केवायसी प्रक्रिया सुरू केली असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते। त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितलं होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं। म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते। आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली। सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही। आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार ने, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलासादायक एक स्पष्टीकरण दिलं. जे लोक निकष पूर्ण करत नाहीत त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेले पैसे परत वसूल केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. परंतु ज्यांनी अद्याप आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही याचा अर्थ ते निकष पूर्ण करत नाहीत किंवा ते अपात्र ठरत आहेत असा घेतला जाईल. त्यामुळे आता ज्या भगिनींनी आपली KYC पूर्ण केली आहे आणि ज्यांचे अर्ज नियमात बसतात त्यांनाच पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.